नमस्कार. आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. म्हाडाच्या फ्लॅटसाठी बेस किंमत सोडून अजून कोणते खर्च करावे लागतात आणि कोणते खर्च डेव्हलपरने मागणे बेकायदेशीर आहे. तसंच पार्किंग बाबतचा काय नियम आहेत, त्याच्यासाठी ॲडिशनल कॉस्ट द्यावी लागते का, हे आपण एक व्यवस्थित उदाहरण घेऊन ह्याच्यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर बेसिक नियम काय सांगतात. म्हाडा फ्लॅटची विक्री किंमत ही महारेरा च्या नियमानुसार ठरलेली असते. डेव्हलपर किंवा म्हाडा ही किंमत सोडून इतर कोणत्याही गोष्टीसाठी पैसे घेऊ शकत नाही. फक्त काही ठराविक खर्च ग्राहकाने वेगळे भरायचे असतात. लाभार्थ्याने भरायचे कायदेशीर खर्च कोणते आहेत, तर मुद्रांक शुल्क म्हणजे स्टॅम्प ड्युटी, नोंदणी शुल्क, रजिस्ट्रेशन चार्जेस, जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर. हा जो खर्च असतो तो फक्त अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्टसाठीच असतो, म्हणजे प्रकल्प सुरू असताना हा लागू असणार आहे. ठीक आहे. गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यासाठी लागणारे शासन शुल्क, विद्युत जोडणीसाठी लागणारे शासन शुल्क, हे सर्व खर्च नियमांमध्ये स्पष्टपणे परवानगी असलेले आहेत. आता कोणते खर्च घेणे बेकायदेशीर आहे, तर डेव्हलपर खालील अतिरिक्त शुल्क घेऊ शकत नाही, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर चार्जेस, ॲम्युनिटी चार्जेस, डेव्हलपमेंट चार्जेस, लीगल चार्जेस, कुठलेही हिडन चार्जेस किंवा लपवलेले शुल्क, हे सर्व नियमांच्या विरोधात आहे. जर असे पैसे मागितले गेले तर आपण म्हाडाकडे तक्रार करू शकता. ह्याबाबत ऑलरेडी म्हाडाने एक परिपत्र काढलेलं आहे. तसंच बुकलेटमध्ये सुद्धा त्यांनी हे मुद्दे ॲड केलेले आहेत की डेव्हलपरला हे सारे चार्जेस जे आहेत ते घेता येणार नाही. पूर्वी काय व्हायचं, म्हाडाचा फ्लॅट जर 20 लाखाला असला तर त्याच्यामध्ये हे सर्व चार्जेस ॲड करून 5 लाख 10 लाखांपर्यंत हा खर्च वाढायचा. काय काय तर दुपटीनं खर्च वाढलेले आहेत, म्हणजे 20 लाखाचा फ्लॅट 40 लाखापर्यंत गेलेले आहे. मग त्याचा काहीच उपयोग होत नाही ना, सामान्य माणसांना तसंही हा खर्च परवडत नाही. मग त्याच्यासाठी म्हाडाने आत्ताच करंटली एक हे काढलं होतं, परिपत्र काढलं होतं. त्याच्यामध्ये सांगितलेले आहेत की हे चार्जेस बिल्डरला किंवा विकासकाला घेता येणार नाहीत. आता ह्याच्यामध्ये आपण पार्किंग संदर्भातला एक नियम बघूया. ठीक आहे. आणि तसंच आपण ह्याचं एक लाईव्ह एक्झाम्पल घेऊन किती खर्च अतिरिक्त येतो ते सुद्धा पाहणार आहोत. तर त्याच्या आधी पार्किंगचा नियम एक आहे ते बघूया. UDCPR 2020 नुसार म्हाडाच्या फ्लॅटसाठी राखीव केलेले ओपन पार्किंग मोफत असते. त्यासाठी वेगळे पैसे घेता येत नाही. मात्र कव्हर पार्किंग जर हवे असेल तर विकत घ्यावे लागते, पण त्यासाठी कुणावरही दबाव टाकता येणार नाही. बिल्डर पूर्वी पार्किंग घ्यायला सुद्धा लावायचा, असे सुद्धा तक्रारी आल्या होत्या. मग त्याच्यामुळे हा खर्च अजून वाढायचा. मग आता तसं कव्हर पार्किंग घेण्यासाठी दबाव टाकता येणार नाही अर्जदारावरती. तसंच तुम्हाला ओपन पार्किंग द्यावी लागणार आहे. ठीक आहे, कॉमन. आता आपण एक उदाहरण पाहूया. ठीक आहे. तर 25 लाखांचा फ्लॅट आहे समजा, 500 स्क्वेअर फीटरचा, 500 स्क्वेअर फूट कार्पेट एरिया असं आपण समजूया. आता खर्चाचा अंदाज बघूया कसा असणार ते. आता सुरुवातीचा खर्च म्हणजे बेस किंमत आहे 25 लाख रुपये, जी आपली जाहिरातीमध्ये छापलेली असते. ठीक आहे. हे उदाहरण आहे. ठीक आहे. त्याला स्टॅम्प ड्युटी साधारणतः 6% पकडली तर 1.5 लाख रुपये होते साधारणतः. रजिस्ट्रेशन चार्जेस 30,000 समजूया. जीएसटी अंडर कन्स्ट्रक्शन असेल तरच हा जीएसटी लागतो 1%, ते साधारणतः 25,000 पकडूया. सोसायटी स्थापन शुल्क म्हणजे 5,000 समजूया. वीज जोडणी शुल्क 15,000 पकडूया आपण. आणि मासिक मेंटेनन्स साधारणतः 500 स्क्वेअर फीट साठी प्रति स्क्वेअर फूट आपण 4 रुपये पकडूया, मध्यम दर पकडूया. ठीक आहे. तर म्हणजे प्रति महिना 2,000 रुपये. हे वाढू सुद्धा शकतात, ते बी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर आपण आता साधारणतः 2,000 रुपये प्रति महिना असं पकडूया. म्हणजे वर्षाला किती झालं, 24,000 झालं. ठीक आहे. तर 2 वर्षांसाठी 48,000 साधारणतः 2 वर्षांसाठी घेतात. काही प्रकल्पांमध्ये 1च वर्षाचा असतो, पण साधारणतः 2 वर्षांसाठी तरी ते घेतातच. मग आपण 48,000 समजूया.
आता दीर्घकालीन मोठे खर्च सुद्धा असतात, ते 5-10 वर्षांनी असतात. तरी सुद्धा तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो, म्हणजे लिफ्ट, AMC, बाहेरील पेंटिंग आणि वॉटरप्रूफिंगसाठी प्रत्येकी फ्लॅटला जवळपास 40 ते 60 हजार पर्यंत योगदान मागितलं जाऊ शकतं. हे पण हे 5-10 वर्षानंतरचा खर्च आहे, ठीक आहे, पण आहे, ठीक आहे. म्हणजे 25 लाखाचा फ्लॅट घेताना फक्त बेस किंमत न बघता सुरुवातीचे 3 लाखांपेक्षा जास्त अतिरिक्त खर्च तुम्हाला येऊ शकतो, ठीक आहे. म्हणजे एकूण अंदाजे ह्याची किंमत किती जाते, म्हणजे 25 लाखाचा फ्लॅट साधारणतः 27,75,000 पर्यंत तुम्हाला जाऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये कसं असतं, एक महत्वाची नोंद आहे, तुम्ही नोंद घेतलीच पाहिजे. हा आकडा जो आहे आपण कॅल्क्युलेट केलेला, तर तो अप्रॉक्सिमेट म्हणजे अंदाजे आहे, ठीक आहे. स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन व GST हे सरकारच्या नियमानुसार बदलू शकतात. सोसायटी स्थापन शुल्क आणि वीज जोडणी शुल्क हे प्रकल्पानुसार बदलू शकतात, म्हणजे प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट हे डिपेंड असतं, ठीक आहे, आणि हे व्हॅरी होतं. मेंटेनन्स रक्कम ही देखील सोसायटीचा आकार, लिफ्ट सुविधा, पाणी पुरवठा यावर अवलंबून असते, त्याच्यामुळे ती सुद्धा बदलू शकते. म्हणून म्हाडाचा फ्लॅट घेताना नेहमी डेव्हलपर कडून आणि म्हाडाच्या अधिकृत कागदपत्रांमधून अचूक खर्च आपल्याला तपासावा लागेल. आता हे नियम जे आहेत ते आत्ताच ऍड केलेले आहेत. पूर्वी बाकीचे सुद्धा जे मी सांगितले की ते सुद्धा बिल्डर घेत होता, म्हणून त्याचा खर्च जो आहे तो खूप वाढायचा, जो की आता खूप कमी होणार आहे. तो साधारणतः 3 लाख ते 5 लाखांच्या दरम्यानच येईल. पूर्वी तो 10 लाख 15 लाखांपर्यंत सुद्धा जायचा. तर हा एक चांगला बदल जो आहे तो म्हाडाने केलेला आहे. पण आपल्याला ही लॉटरी झाल्याच्या नंतर एक्झॅक्ट तो खर्च किती येतोय ते सुद्धा पाहणं गरजेचं असेल. हे जे आले, आपण जे कॅल्क्युलेशन केले ते अंदाजे केलेलं आहे, ते व्हॅरी होऊ शकतं, प्रोजेक्ट टू प्रोजेक्ट वेगवेगळं असतं. तर हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचं मत सांगा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीकरिता सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.